राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर राज्यभरातील शेतकऱ्यांना आज पुन्हा देखील नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी देखील ठरणार असून आता राज्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आलेला आहे। आता देखील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आजपासून वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज राहिली नसून त्यांची देखील आता पूर्णपणे चिंता दूर करण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू असल्यामुळे आज दुपारनंतर देखील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आजच टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची असलेली आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज राहिली नसून आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार असून त्यांची देखील आता आर्थिक अडचण दूर होणार आहे। आज दुपारी देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती एक महत्त्वाचा मेसेज येणार आहे। मेसेज किती वाजता येणार संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे। रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती वाजता पडू शकते पूर्णपणे देखील तुम्हाला समजणार आहे। तर चला आज देखील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा दूर झालेली आहे, कोणत्या शेतकऱ्यांना देखील आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना आता नमोचा 9वा हप्ता देखील आज टाकण्यामध्ये येणार आहे। कोणते असणार आहे ते जिल्हे आणि कोणते असणार आहे ती वेळ संपूर्ण अपडेट बघायला मिळेल। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। आता राज्यभरातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज राहिली नसून तर आता त्यांची देखील पूर्णपणे चिंता मिटलेली आहे असं म्हणायला देखील आपल्याला काहीच हरकत नाही, कारण की आता त्यांना देखील एक मोठा निर्णय देखील झाला असून राज्य सरकारच्या माध्यमातून येणारी नमो शेतकरी योजना यासाठी देखील 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। त्याचं कारण म्हणजे देखील PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला। त्यानंतर देखील 22वा हप्ता ही जमा झाला, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नव्हता। पण काल 2 ते 3 दिवसापूर्वी नमोचा 8वा हप्ता देखील जमा झालेला आहे। आता त्यानंतर देखील लगेच नमोचाच 9वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येणार असून राज्यभरातील शेतकऱ्यांची चिंता देखील पूर्णपणे दूर करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुमचा पण जिल्हा याच 14 जिल्ह्यामध्ये येत असेल तर तुम्ही देखील या वेळेला देखील पूर्णपणे तुमचे बँक खाते चेक करा, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा राहणार नाही। आता राज्यातील शेतकऱ्यांनी देखील या वेळेला त्यांचा मोबाईल चेक करा, जेणेकरून त्यांना देखील कळेल की त्यांचा जिल्हा या ठिकाणी आहे की नाही आहे। जर तुमच्या खात्यामध्ये या वेळेला पैसे आले नाही तर तुमचा जिल्हा या यादीमध्ये नाही असं समजून चला। तर चला आज दुपारनंतर देखील कोण शेतकरी देखील पात्र ठरणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये देखील हा हप्ता पडणार आहे, संपूर्ण अपडेट आपण बघूया। आता सर्वात प्रथम म्हणजे आज या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा दूर करण्यामध्ये आलेली आहे। आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमचा जिल्हा पण याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिली नाही। तुमची पण आता चिंता पूर्णपणे दूर झालेली आहे। आता तुम्हाला देखील या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यामध्ये आलेलं आहे। फक्त तुम्हाला देखील बघायचं आहे की याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो, तुमचं नाव देखील या ठिकाणी येतं का नाही ते बघायचं काम तुमचं असणार आहे। त्यामुळे देखील हे 14 महत्त्वाचे जिल्हे देखील पूर्णपणे बघा। आता या ठिकाणी आपण बघू कोणत्या शेतकऱ्यांना किती वाजता रक्कम जमा होणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला देखील या वेळेला रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा दिसेल। आता जर तुम्ही देखील
देखील याच 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही देखील या वेळेला तुमचा मोबाईल चेक करा. तुम्ही देखील पासाल तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता देखील जमा दिसणार आहे. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आज 9वा हप्ता देखील मिळणार आहे. याच वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती ती रक्कम जमा होणार. काही शेतकऱ्यांना या वेळेला मिळणार, काही शेतकऱ्यांना 30 मिनिटांनी मिळणार, काही शेतकऱ्यांना 45 मिनिटांनंतर मिळणार, काही शेतकऱ्यांना 1 तासानंतर मिळणार. त्यामुळे ही वेळ खूप महत्त्वाची आहे, ती वेळ बघून घ्या. त्यानंतर आपण ते 14 महत्त्वाचे जिल्हे बघणार, ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. आता त्यांना देखील चिंता करायची गरज राहिली नसून त्यांना देखील आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार असून नमोचा 8वा हप्ता देखील त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. त्याच शेतकऱ्यांना आता नमोचा 9वा हप्ता देखील आज दुपारी या वेळेला जमा होणार आहे. म्हणून हे 14 महत्त्वाचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही पण ते काळजीपूर्वक लक्ष देऊन बघत चला. तर चला जाणून घेऊ आपण ते 14 महत्त्वाचे जिल्हे. त्यापूर्वी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर सबस्क्राईब करून टाका. तर चला जाणून घेऊ ते 14 जिल्हे. त्यापूर्वी आपण वेळ बघू, कोणत्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसा रक्कम देखील जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता ती वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरून तुम्हाला एक मेसेज येणार आणि ती वेळ देखील असणार आहे 3. आता जर तुम्ही देखील 3 वाजता तुमचा मोबाईल बघशाल तर तुम्हाला देखील 3 वाजता मेसेज दिसेल. काही शेतकऱ्यांना 3:30 वाजता दिसेल, काही शेतकऱ्यांना 3:45 वाजता दिसणार आहे आणि काही शेतकऱ्यांना थेट 4 वाजता दिसणार आहे. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी या यादीमध्ये असणं गरजेचे आहे. त्यामुळे ही यादी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. आता जर तुम्हाला पण वाटत असेल की या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आहे की नाही आहे तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमचा जिल्हा देखील या ठिकाणी आहे की नाही आहे, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या ठिकाणी होतो का नाही होतो. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आता तुमची देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणाला काही हरकत नाही. कारण की आता काही शेतकऱ्यांना या 14 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील आज दुपारनंतर देखील नमोचा 9वा हप्ता मिळून जाईल. आता देखील काही शेतकरी राहतील तर त्यांना उद्या, काहींना परवा, अशा देखील पूर्णपणे 2 ते 3 दिवसामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा दूर होणार आहे. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.